हॅलो एव्हरीवन, मी राहुल राजा आर कॉमर्स क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण स्टार्ट करतो आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटची सिरीज. त्यामध्ये आजचा आपला पहिला लेक्चर आहे. हळूहळू आपण बघणार आहोत की फायनल अकाउंट कसं असतं, काय असतं. त्याआधी थोडं मी तुमचं संभ्रम दूर करतो की सुरुवातीला लक्ष द्या की आता बरेचदा काय होतं की फायनल अकाउंट म्हटलं की खूप विद्यार्थी असे असतात की थोडेसे पहिलेच घाबरून जातात की अरे काय असेल काय नाही. तर सगळ्यात पहिले निश्चिंत व्हा की आता तुम्ही हा लेक्चर बघणार आहात, त्याच्यानंतर पूर्ण आपली सिरीज बघणार आहात. मी खात्रीशीर तुम्हाला सांगू शकतो की ही सिरीज झाल्यानंतर फायनल अकाउंट तुम्हाला आवडणारा, सगळ्यात जास्त आवडणारा टॉपिक होऊन जाईल. आणि 12 मार्क्सला हे HSC बोर्डला आपल्याला असतो. 12 आउट ऑफ 12 तुम्ही आणणारच यात 100%. इतका तुम्हाला तो आवडेल. आपण एकदम बेसिकपासून जाणार आहोत, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आणि एकदम साध्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. म्हणजे आपण रोजच्या लाईफचे एक्झाम्पल घेऊयात आणि त्या पद्धतीने शिकूयात. ठीक आहे. तर हे आठवण ठेवा, आपण एकदम बेस्ट वेने हे शिकणार आहोत. एंडपर्यंत पूर्ण सिरीज बघा, त्याने खूप फायदा होईल. आणि आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला पुढे समजायला सोपं जाईल आणि बोर होणार नाही. तर आपण स्टार्ट करूयात मग आता आपल्या टॉपिकला. आपला टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता फायनल अकाउंट म्हटलं तर त्याच्या नावातच आहे बघा, फायनल अकाउंट. सगळ्यात पहिले तर अकाउंटबद्दल बोलूया. आता अकाउंट म्हणजे काय, आपल्याला आपला जो सब्जेक्ट आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं म्हणणं काय ते नीट समजून घ्या. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काहीतरी आपल्याला हिशोब लिहायचा आहे. ठीक आहे. हिशोब, रोजचा आपण जो हिशोब करतो ना, तो हिशोब कसा मांडायचा म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तर आता आपल्याला त्यातला कुठला पार्ट शिकायचा आहे, पार्टनरशिप फर्मचा फायनल अकाउंट. पार्टनरशिप फर्म म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगत नाही बसत. 2 किंवा 2पेक्षा जास्त एकत्र येतात आणि एक व्यवसाय सुरू करतात, ते सगळं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आपण एकदम कॉम्प्लिकेटेड किंवा डेफिनेशन्समध्ये अडकून राहायचं नाही आहे. आपल्याला परफेक्टली फायनल अकाउंट आलं पाहिजे. पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकताना आपल्याला फायनल अकाउंट कशा पद्धतीने सोडवलं जातं किंवा त्याच्यावर जास्त भर देऊयात. ओके. मग आता आपण हिशोब लिहायचा आहे बघा. 2 किंवा 3, आपण 3-4 मित्र आहे, 3-4 मित्रांनी म्हणून व्यवसाय सुरू केला. सुरू केल्यानंतर सगळं घडलं, शेवटी वर्षाच्या शेवटी हिशोब करायचा आहे. तर वर्षाच्या शेवटी जो हिशोब केला जातो ना, तो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फायनल अकाउंट. इतकं राहील लक्षात. मग आपल्याला थोडंसं वर्षाच्या शेवटीचा हिशोब समजण्यासाठी वर्षभर ते काय करतात ते आपण थोडं एक शॉर्टमध्ये बघूयात. जे तुम्ही 11th झालेलं आहे, मी त्यात डिटेलमध्ये जाणार नाही आहे, डिटेलमध्ये जायची गरज पण नाही आहे. हां, आणि अजून एक पॉईंट, जे काही मुलं असे असतील की जे 11वीत अभ्यास करतच नाही, खूप सारे असे असतात की 11वीत कधी काही केलंच नाही आहे, मग त्यांचा बेस वीक राहणार. असू देत, काय प्रॉब्लेम नाही. फायनल अकाउंट त्याला नाही आहे ना, हे मी खात्रीशीर सांगू शकतो. त्यामुळे मी त्या बेसला धरून त्याच्यातले जे पॉईंट्स मला हवेत ते मी इथे एक्सप्लेन करणारच आहे. सगळ्याचं सगळं 11वीचं करायची गरज नाही पडणार. या पद्धतीने मी ते टॉपिक घेणार. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूयात. आता सगळ्यात पहिले तर आपल्याला फायनल अकाउंट शिकण्यासाठी आपल्याला वर्षभर, मी बोललो की फायनल अकाउंट म्हणजे काय, वर्षाच्या शेवटी केला जाणारा हिशोब. मग पहिले वर्षभर कसा मेंटेन केला जातो एक शॉर्टमध्ये तो बघूयात आपण. ओके. मग आता सगळ्यात पहिले कुठलाही व्यवसाय असू दे, कुठल्याही प्रकारचा, सगळ्यात पहिले घडतं ते ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, व्यवहार घडला, एखाद्याला पैसे दिले सॅलरी म्हणून, एखाद्याला रेंट म्हणून दिले, आपण व्यवसायात पैसे आणले, माल सेल केला, माल परचेस केला, तर हे सगळे व्यवहार आहेत ना. तर हे सगळे व्यवहार सगळ्यात पहिले घडणार आणि मगच तर हिशोब लिहिणार ना. व्यवहारच घडला नाही तर हिशोब होईल का, पुढे जाईल का हिशोब, नाही जाणार. मग सगळ्यात पहिले काय होणार, व्यवहार होणार, ट्रान्झॅक्शन्स घडणार. मग ट्रान्झॅक्शन्स घडले. आता याच्यात काही ट्रान्झॅक्शन्स आपण घेतले 11च्या बुकमधलेच आहेत तुमच्या. काय, विराट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ॲट बँक, फर्निचर, मग परचेस गुड्स, मग त्याने सोल्ड केले, मग ट्रेड डिस्काउंट केले, हे वगैरे वगैरे असे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. यात आपल्याला हे ट्रान्झॅक्शन कसे सोडवायचे ते शिकायचंच नाही, ते आपल्या 11च्या बुकमध्ये आपण शिकलेलो आहे. आणि ते जर कुणाला शिकायचं असेल एक्स्ट्रा म्हणून जर्नल एंट्री, लेजर वगैरे, तर ते नंतर तुम्ही करू शकता. पण याचा रिलेव्हन्स मी त्याच्याशी ठेवणार नाहीच आहे. फायनल अकाउंट शिकताना आपण प्रॉपर फायनल अकाउंट शिकू. फक्त मला यातनं हे दाखवायचं आहे की असे काही ट्रान्झॅक्शन घडतात, मग ह्या ट्रान्झॅक्शनला आपण कशात मांडतो, जर्नलमध्ये. मग सगळ्यात पहिली स्टेप काय असते, सगळ्यात पहिली स्टेप अकाउंट चालू होण्याची असते, ती म्हणजे ट्रान्झॅक्शन्स घडतात. मग ट्रान्झॅक्शन्स घडले की त्याच्यानंतर जर्नल एंट्री होते. ठीक आहे. जर्नल एंट्री काय असते, तर जर्नल एंट्री म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन घडले याला या पद्धतीने व्यवस्थित मांडले.
हे असं पद्धतशीर मांडणे म्हणजे काय जर्नल एंट्री. हे तुम्ही 11वी मध्ये शिकला आहात की कॅश अकाउंट डेबिट केलं, बँक ऑफ इंडिया, फर्निचर, विराट्स हे एंट्रीज केल्या. म्हणजे 1 तारखेला घडलेली एंट्री अशी लिहिली, 3 तारखेला घडलेली अशी लिहिली, 7 तारखेला अशी लिहिली. हे का असे आले वगैरे वगैरे आपला टॉपिकच नाही. आपला टॉपिक शिकण्यासाठी हे बेस मी समजावून सांगतोय. आपल्याला काय शिकायचं आहे आजच्या टॉपिकमध्ये की पहिले काय घडतं. पहिले घडतं ट्रान्झॅक्शन, मग घडतं जर्नल एंट्री. आता जर्नल एंट्री घडल्यावर पुढची स्टेप काय असते तर लेजर. म्हणजे काय, या आता एक सिंपल एक्झाम्पल घ्या की हे असं लिहून ठेवले आपण, बरोबर आहे. पहिले काय घडलं, सगळ्यात पहिले घडले हे ट्रान्झॅक्शन. आता ह्या ट्रान्झॅक्शनवरून तर आपल्याला कळणारच नाही. समजा मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही महिन्याभराचं, आता हे तर आपण छोटे ट्रान्झॅक्शन घेतले, एखादा व्यवसाय असेल त्याच्यात महिन्याभरात 100 ट्रान्झॅक्शन होत असतील. मग 100 ट्रान्झॅक्शन घडले आणि मी तुम्हाला म्हटलं की मला किती कॅश आहे महिन्याच्या शेवटी सांगा, तर तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन वाचावे लागतील. कुठे कॅश दिसतंय, कुठे कॅश गेली, कुठे आली, हे हिशोब करत बसणार, त्याला वेळ जाईल, बरोबर आहे. मग त्याला सोपं म्हणून पर्याय काय आपल्याकडे, हे जर्नल एंट्री केली. आता पण जर्नल एंट्रीमध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की इथे कॅश आहे, मग त्याच्यानंतर इथे कॅश आहे पण इथे डेबिटला होती, इथे क्रेडिटला होती, मग इथे परत क्रेडिटला, मग इथे डेबिटला. मग डेबिटला म्हणजे आलेले पैसे, क्रेडिटला म्हणजे गेलेले पैसे. पण मग ते तुम्ही परत कॅल्क्युलेटरवर करणार आणि एखादी ही कॅश समजा सुटली तुमच्याकडून ते करताना, तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. मग जर्नलने फक्त पॉसिबल होत नाही गोष्टी. मग काय केलं, लेजर. लेजर म्हणजे काय, मग हे प्रत्येक, जसं की कॅश अकाउंट वेगळं बनवणार, मग आपण बँक ऑफ इंडिया बनवणार, फर्निचर बनवूया, हे सगळे अकाउंट आपण सेपरेट बनवायचे म्हणजे लेजर झालं. तर सगळ्यात पहिले स्टेप काय घडली, सगळ्यात पहिले घडले ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन घडलेले आपण जर्नलमध्ये मांडले. जर्नलमध्ये मांडल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं अकाउंट क्रिएट केलं आणि प्रत्येक अकाउंटमध्ये त्या वस्तूंना पोस्टिंग केली. जसं की आपण किती अकाउंट केले, विराट्स कॅपिटल तिथे होतं, विराट्स कॅपिटल अकाउंट केलं, कॅश अकाउंट केलं, बँक ऑफ इंडिया, फर्निचर, परचेस, जितके काही ट्रान्झॅक्शन्समध्ये अकाउंट होते ते सगळे अकाउंट क्रिएट करणं म्हणजे हे झालं तुमचं लेजर. ठीक आहे, हे झालं लेजर. पण लेजर नंतर पुढची स्टेप काय, तर आता हे बघा, हे विराट्स कॅपिटलचं लेजर आहे. मग विराट्स कॅपिटलच्या लेजरमध्ये किती बॅलन्स शिल्लक राहिलाय, 67,000. कॅशमध्ये किती राहिलाय, 34,000. बँक ऑफ इंडियामध्ये किती राहिलाय, 3,000. मग हे सगळे काही डेबिटला राहतात, काही क्रेडिटला राहतात. मग डेबिट क्रेडिट म्हणून एक ट्रायल बॅलन्स बनवलं जातं. ठीक आहे, आता ट्रायल बॅलन्समध्ये काय लिहिलं बघा, कॅश जे डेबिटला होते त्यांना डेबिटला लिहिले, जे क्रेडिटवाले होते ते क्रेडिटला लिहिले आणि ह्याची टोटल आणि ह्याची टोटल मॅच होणार. म्हणजे हे लेजर पोस्टिंग तुम्ही बरोबर केले. मग हे आपण 11वीत शिकलो इथपर्यंत. सगळ्यात पहिले काय घडलं, परत एकदा आपण रिपीट करूयात. सगळ्यात पहिले घडलं ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन्स घडल्यानंतर पुढची स्टेप काय होती आपली, जर्नल एंट्रीज केल्या. जर्नल एंट्रीज केल्यानंतर पुढे आपण काय केलं, लेजर पोस्टिंग केलं आणि लेजर पोस्टिंग मधले सगळ्यांचे बॅलन्स काढले. आता या ट्रायल बॅलन्सचं म्हणणं काय आहे, तर वर्षाच्या शेवटी 31 मार्च 2019ला म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याकडे कॅश आहे 34,000, बँक ऑफ इंडियामध्ये 3,000 रुपये आहेत, फर्निचर आपल्याकडे 30,000चं आहे आणि आपल्याकडे विराट कॅपिटल किती क्रिएट झाले, 67,000 झालंय. रोहितला आपल्याला 9,000 देणे आहे, सेल्स आपला 4,700. हे आपल्याला शॉर्ट माहिती मिळाली प्रत्येक अकाउंटची. आता प्रत्येक अकाउंट ओपन करायची गरज नाही पडली, इथे आपल्याला कळून येते. आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे फायनल अकाउंट. ओके, मग आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की सगळ्यात पहिले काय घडणार बाळांनो, सगळ्यात पहिले घडणार काय तर ट्रान्झॅक्शन घडले. व्यवहारच नाही झाला तर पुढे आपण हिशोब कशाचा लिहिणार. मी त्याला एक जाता जाता मी त्याला भेटलो, हाय हॅलो केलं, ते काय ट्रान्झॅक्शन आहे का, त्या गोष्टीचं लिहिणार नाही. ट्रान्झॅक्शन घडावं लागेल, म्हणजे पैशांची देवाणघेवाण झाली किंवा पैसे देणार आहात किंवा येणार आहात तर ठीक आहे तुम्ही करू शकता. मग या केसमध्ये सगळ्यात पहिले घडणार ट्रान्झॅक्शन्स घडल्यावर आपण करणार जर्नल एंट्रीज केल्यावर आपण करणार लेजर आणि लेजरमधून त्या अकाउंट्सचे बॅलन्स शोधणार आणि ते बॅलन्स ट्रायल बॅलन्समध्ये लिहिणार. आता ट्रायल बॅलन्सच्या पुढची स्टेप आपण बघणार आहोत. ट्रायल बॅलन्सच्या पुढची स्टेप आहे आपलं फायनल अकाउंट. मग हे सोल ट्रेडिंग कन्सर्नचं होतं, आपल्याला फायनल अकाउंट पार्टनरशिप फॉर्मचं बघायचं आहे. मग पार्टनरशिप फायनल अकाउंट पण सेमच राहणार आहे, आपल्याला करायचं दुसरं तिसरं काही नाही. मग आता ट्रायल बॅलन्स नंतरची स्टेप कुठली असते, तर एकदा का हे अकाउंट्स मिळाले की त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे फायनल अकाउंट ड्रॉ. ठीक आहे, आता ट्रायल बॅलन्स बघा 2 प्रकारचे असू शकतात. हे आता 12th तुमचा प्रॉब्लेम आहे फायनल अकाउंटचा, पार्टनरशिप फायनल अकाउंट. 2 प्रॉब्लेम एक्झाम्पलसाठी घेतलेत फक्त की 2 प्रकारचे ट्रायल बॅलन्स दाखवण्यासाठी. हे एक ट्रायल बॅलन्स आहे लेजर फॉर्मॅटमध्ये.
हा आहे जर्नल फॉर्मॅटमधला ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये दुसरं तिसरं काही नसून काय असणार, एक लिस्ट असणार डेबिट साईडच्या वस्तूंची आणि त्याच्या अमाऊंटची, परत क्रेडिट साईडच्या वस्तूंची लिस्ट आणि त्याची अमाऊंट. म्हणजे वर्षाच्या शेवटी परचेस किती आहे केलंय तुम्ही 35,500, त्यानंतर सन्ड्री डेटर्स किती होते 40,000, हे वगैरे वगैरे इथे माहिती दिली आहे. ओके, आता आलो ह्या ट्रायल बॅलन्सवर. हे ट्रायल बॅलन्स किंवा हे कसं पण लिहा सेमच असतं. ट्रायल बॅलन्समध्ये इथे आणि इथे फरक एवढाच आहे फक्त की इथे सगळी लिस्ट एकत्र लिहिली आहे, म्हणजे इकडची पण आणि इकडची पण सगळी लिस्ट एकत्र आहे, मिक्स आहे. अमाऊंटला मात्र 2 कॉलम आहे. डेबिटच्या अमाऊंट डेबिटच्या कॉलममध्ये लिहिल्या, क्रेडिटच्या अमाऊंट क्रेडिटच्या कॉलममध्ये लिहिल्या. हा फरक आहे. ठीक आहे, तर आपल्याला आत्तापर्यंत आपण काय समजून घेतलं की सगळ्यात पहिले काय घडतं, ट्रान्झॅक्शन्स घडल्यावर काय घडणार, जर्नल एंट्री घडल्यावर लेजर घडल्यावर होणार ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्सच्या पुढची स्टेप काय असणार, फायनल अकाउंट. ओके, मग आता हे वर्षाच्या शेवटचा हिशोब असतो फायनल अकाउंटमध्ये, आणि हे वर्षाच्या शेवटी असलेला सगळा बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेगवेगळे जे अकाउंट्स तुमच्याकडे होते त्या अकाउंट्समध्ये वर्षाच्या शेवटी शिल्लक राहिलेल्या जे अमाऊंट्स आहेत किंवा देणे आहे किंवा येणे आहे किंवा किती संपत्ती किती परचेस केलं ह्या सगळ्याची माहिती देणारी पत्रक म्हणजे काय झालं, ट्रायल बॅलन्स. मग ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. आता एक ॲडिशनल गोष्ट इथे वाढते फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये, ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट काय असतं हे समजून घ्या. ट्रायल बॅलन्स तर कळलं आपल्याला की पहिले ट्रान्झॅक्शन घडलं, मग जर्नल एंट्री केली, मग लेजर पोस्टिंग केली आणि त्यातून निघालेला बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्स आहे, इथपर्यंत कळलं. पण काही ट्रान्झॅक्शन असे असणार आहे जे घडलेच नाही वर्षभर, करायचे तर होते पण घडले नाही. जसं की एक फिक्स असेट म्हणजे काय रे बाळांनो, तर अशी संपत्ती जी आपल्याला वर्षानुवर्ष चालणार आहे. मग फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी ह्या सगळे फिक्स असेट झाले. मग या फिक्स असेटवर प्रत्येक वर्षाला सेम अमाऊंट राहणार का, कमी होणार ना. समजा मी 1 वर्ष आधी फर्निचर 10,000ला घेतलं तर आज 1 वर्षानंतर त्या फर्निचरची किंमत 10,000 राहणार का, नाही, ती कमी झालेली असेल. मग कमी होणं म्हणजे डेप्रिसिएशन. मग अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये घडल्याच नाही. आता बघा, ट्रान्झॅक्शनच घडलं नाही म्हटल्यावर त्याची जर्नल एंट्रीज केली नाही तर ते लेजरमध्ये आलं नाही. लेजरमध्ये जर आलं नाही तर ते ट्रायल बॅलन्समध्ये येईल का, नाही. मग ज्याची जर्नल एंट्रीजच झाली नाहीये अशा गोष्टी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगतात. मग ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, क्लोजिंग स्टॉकचा उल्लेख तिकडे नव्हता. मग क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटी असलेला साठा तो तेव्हा मोजला गेला तर त्याची ते एंट्रीज नव्हती. मग क्लोजिंग स्टॉक असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही खर्च असेल जे देणेच बाकी आहे. मग थोडक्यात काय, तर ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर जे घडलेलंच नाहीये ते. ठीक आहे, मग ते आत्ता आपल्याला फायनल अकाउंट करताना तर पूर्ण हिशोब मिळवायचा आहे, तर तो हिशोब करेक्ट असायला हवा. मग तो हिशोब करेक्ट केव्हा मिळेल, जेव्हा वर्षाच्या शेवटी असलेले सगळे बॅलन्स पण आपल्याला लिहावे लागतील, प्लस आपल्याला ज्या गोष्टी सुटल्या आहेत त्या पण कंप्लीट कराव्या लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्यानंतर फायनल अकाउंट पूर्ण होईल आपलं. मग आता फायनल अकाउंटमध्ये पुढची एक स्टेप म्हणजे, आता हे तर झालं ट्रायल बॅलन्स, आणि मग फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नेहमी कसा येणार लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स येईल, ॲडजस्टमेंट येणार, ट्रायल बॅलन्स येईल, ॲडजस्टमेंट येणार. मग ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दोन्ही गोष्टी असेल फायनल अकाउंटमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, फायनल अकाउंट. आता आपण आपल्या स्टेपवर आलो फायनल अकाउंटवर. तर फायनल अकाउंट करताना आपल्याला काहीसं असं अकाउंट्स आखायचे. ठीक आहे, या अकाउंट्सला एकदा समजून घ्या. काय दिले इथे लिहिले बघा, इन द बुक्स ऑफ म्हणजे कोण लिहिणार आपण, की समजा आता मी अजय जनरल स्टोअर्सचं अकाउंट लिहितोय तर मी इथे लिहिणार इन द बुक्स ऑफ अजय जनरल स्टोअर. मग पुढे खाली आलो, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 जे काही असेल, 19, 20 जे काही असेल ते आपण लिहिणार. मग थोडक्यात हे जे अकाउंट आहे हे काय असणार आहे, ट्रेडिंग अकाउंट पण असणार आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण असणार आहे. आपण दोन्ही सेपरेट पण करू शकतो आणि एकत्र पण करू शकतो. आता आपण सुरुवातीला बघणार आहे ते एकत्र अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्र असताना आपण बघणार आहे. आपण नंतर पुढे जाऊन आपल्या या सिरीजमध्ये आहे त्यात आपण पुढे जाऊन काय करणार आहे, ट्रेडिंग अकाउंट वेगळं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळं करून पण आपण शिकणार आहोत. ओके, मग आता ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही असणार आणि बॅलन्स शीट असणार. आता हे दोन्ही समजून घ्या, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही नॉमिनल अकाउंट आहे. आता तुम्ही 11वीत म्हणजे तुमच्या लहानपणी तुम्ही शिकलात की एक पर्सनल अकाउंट असतं, एक रिअल असतं, एक नॉमिनल असतं. मी त्या गोष्टीत पडणार नाही, आता फक्त मी नॉमिनलबद्दल बोलतो कारण नॉमिनल आले. मग नॉमिनल अकाउंट काय होतं, नॉमिनल अकाउंट हे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस होतं, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे थोडक्यात तुम्ही एवढं पाठ नाही ठेवलं तरी चालतंय, तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे
की डेबिटला खर्च झाला, नुकसान झालं, टाक डेबिटला. प्रॉफिट झाला, इन्कम झाला, टाक क्रेडिटला. डेबिटला काय? खर्च, एक्सपेन्सेस. खर्च म्हणजे एक्सपेन्सेस आणि लॉस म्हणजे नुकसान. आणि इकडे इन्कम, मिळकत, आणि प्रॉफिट म्हणजे जे काय आपल्याला फायदा झाला तो. तर थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही अकाउंट नॉमिनल आहे. मग दोन्ही अकाउंटमध्ये आपल्याला लॉस आणि एक्सपेन्स डेबिटला टाकायचे, प्रॉफिट आणि इन्कम क्रेडिटला टाकायचे. मग ती जी लिस्ट होती ट्रायल बॅलन्सची, त्या ट्रायल बॅलन्समधल्या लिस्टमध्ये बघायचं. जर त्यात कळते आपल्याला की लॉस आहे तर इथे टाका, प्रॉफिट आहे तर इथे टाका. ओके. आता आलो बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला लायबिलिटीज आणि असेट लिहायचे. आता लायबिलिटीज आणि असेट काय असतात हे समजून घ्या. लायबिलिटीज म्हणजे देणी, असं लक्षात ठेवा. थोडक्यात एकदम सिंपल. आपण हळूहळू समजून घेणार आहोत ते, पण सगळ्या गोष्टी आपल्याला समजायच्या. पण बेसिक लेवलवर आपण पहिले सुरुवात करतोय. बघा, सुरुवातीला डायरेक्ट आपण इंग्लिश बोलायला शिकलो का? जर इंग्लिश आपण शिकत होतो किंवा आपण मराठी जेव्हा शिकतो, लहान असताना लगेच आपण मराठीचं सेंटेन्स बनवायला किंवा असं नाही शिकत आपण स्टेप बाय स्टेप जातो. त्याच स्टेप बाय स्टेपने मी फायनल अकाउंट पण देणार आहे. काळजी करू नका, 100% तुम्हाला फायनल अकाउंट जमेल. फक्त हा बेसिक होता, यात फक्त इंट्रोडक्शन देतोय मी, अजून तर सुरू पण नाही केलंय फायनल अकाउंट. काळजी करू नका, ठीक आहे. तर फायनल अकाउंटमध्ये आखायचं काय, लिहायचं काय, एवढंच आपण पाहिले. अजून बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000 जे काय असेल ते. आता बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी, असेट. लायबिलिटीज म्हणजे काय? देणी. तर तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे? देणी म्हणजे पेएबल, जेही काही लोकांना देणे आहे ते सगळं लायबिलिटी. म्हणजे थोडक्यात एक एक्झाम्पल घ्या की बँकेकडून कर्ज घेतलं होतं, देणे आहे, लायबिलिटीज. ओके. असेट्स. असेट्स म्हणजे दोन गोष्टी आठवून ठेवा, संपत्ती पण आणि जे येणार आहे ते पण. ओके. उधारीत माल विकला, त्याच्याकडून पैसे येणे, असेट. त्यांची नावं वगैरे वेगळी, ती लक्षात ठेवायचं नंतर. पहिले बेसिक समजून घ्या. लायबिलिटी म्हणजे देणी, असेट म्हणजे येणारे पैसे, आणि संपत्ती. संपत्ती म्हणजे काय? मग फर्निचर, मशिनरी, पंखा. आता एवढं तर आपल्याला कळलं पाहिजे की संपत्ती आहे की नाही माझी, आहे की नाही. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे असलेली कॅश तुमची संपत्ती नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे, तर मला देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. थोडक्यात आपल्याला कळतं ना, कॅशची 10ची नोट पडली असली तर आपण उचलून घेणार ती. हां, मग थोडक्यात आपल्याला संपत्ती म्हणजे कळतं व्यवस्थित. संपत्ती आणि येणे, येणे आणि संपत्ती, असेट, जाणे आणि जाणे, फक्त देणे जे आहेत ते सगळे लायबिलिटीज. आणि कॅपिटल पण त्यात असतं, ते हळूहळू मी शिकवणार आहे, काळजी करू नका. मी स्टेप बाय स्टेप नेणार आहे, अजिबात काळजी करू नका. तर इथपर्यंत कळलं व्यवस्थित. तर हा होता आपला इंट्रोडक्शन. फायनल अकाउंटला फक्त इंट्रोड्यूस केलं आहे. आता इंट्रोडक्शन एकदा फक्त शॉर्टमध्ये रिपीट करतो. काय काय आपण पाहिलं बघा. सगळ्यात पहिले आपण काय घडणार? ट्रान्झॅक्शन घडणार. ट्रान्झॅक्शन घडल्यावर काय करणार आपण? ट्रान्झॅक्शन घडल्यावर आपण करणार जर्नल एंट्री. जर्नल एंट्री झाल्यावर काय करणार आपण? बोला बोला. जर्नल एंट्री झाल्यावर लेजर. लेजर झाल्यावर काय करणार? ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स आणि त्याच्या खाली असलेल्या ॲडजस्टमेंट, याच्यावरून आपण काय करणार? फायनल अकाउंट. ओके. तर फायनल अकाउंटमध्ये आपल्याला हे करायचं आहे. इथपर्यंत कळलं असेल व्यवस्थित, ठीक आहे. तर ही आपली फायनल अकाउंटची सिरीज आहे, ज्याचा हा पहिला लेक्चर होता. असेच पूर्ण सिरीज कंप्लीट करा. बेस कळाला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक, आता बघा मी वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे, बाकीच्यांसारखं नाही की पहिले सगळं ओव्हरडोस देऊन. आता मी पुढच्या लेक्चरला काय करणार आहे? पुढच्या लेक्चरला मी एक प्रॉब्लेम सोडवणार आहे. एक प्रॉब्लेम सोडवणार आणि तुम्हाला माहिती करून देणार की ॲटलिस्ट त्या ट्रायल बॅलन्स आणि त्या ॲडजस्टमेंटचे प्रॉब्लेम सोडवला कसा जातो, म्हणजे तुम्हाला एक परफेक्ट माहिती कळेल. आणि त्याच्यानंतर मग डिटेलिंग देणार की ह्या वस्तू इथे का जातात, तिथे का जातात. ते एकदम छान आणि व्यवस्थित तुम्हाला समजेल या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न चालू आहे सगळा. तर पूर्ण जेवढी सिरीज आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटची, ती नक्की बघा. तुमचं फायनल अकाउंट 100% सुधारणार. आणि हे पार्टनरशिप फायनल अकाउंटचे 12 पैकी 12 मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. ओके. चला, नमस्कार. आजचं लेक्चर थांबवतो.